नमस्कार, मी सी रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 149ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी, निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता थोडा वेळ आपण अनुलोम विलोम करूया. एका नाकपुने श्वास सावकाश आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि पुन्हा तिथूनच श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. थांबवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण हनुमान स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुदा रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगन्धांतरा पाताल देवदहंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरादना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेश लुटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती वहे ब्रह्मांडी मायलिने नो आवळे दंतपंगती नेत्रांगणी चालिला ज्वाळा भृगडी ताठिल्या वळे उच्चते मुडले माता क्रीडी कुंडले बरी सुवर्णकडी कासोटी घंटा किंकिर नागरा ठकारे पर्वताय सा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीसे तुळना नसे
अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, त्यासी तुना कुठे मेरू मांदार दाकुडे, ब्रह्मांडा पोते वेडे वज्रपच्छय करू शके, त्यासी तुना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, धडधान्य पशोवृद्धी पुत्र पौत्र समग्रही, पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया, भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे मिव दर्शने, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी, दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे, रामदासी अग्रगणु कविकुळासी मंडनु, रामरूपी अंतरात्मा दर्शने दूषणासती, इति श्री रामदासकृत संकट निरसन, मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे जबाबदारी स्वीकारा. येस, तुमच्यावर जे काही परिणाम होत असतील तुम्ही केलेल्या गोष्टींचे, त्याचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही स्वतः असता. मग ते परिणाम चांगले असोत की वाईट असोत, त्याची जबाबदारी स्वीकारणं हे आपलं पहिलं काम आहे, आपलं पहिलं कर्तव्य आहे. कारण आपण जबाबदारी झटकून त्या गोष्टीसाठी, त्या परिणामांसाठी जर दुसऱ्यांना कारणीभूत धरलं तर त्याला काही अर्थ राहत नाही. आणि येस, जरी ते कारणीभूत दुसरे लोक असतीलही, त्या परिणामांसाठी जे तुम्हाला काही भोगावं लागतं आहे किंवा जे परिणाम तुम्हाला सामोरे जावे लागत आहेत, त्यासाठी दुसरे जरी कारणीभूत असतील तरीही त्या गोष्टीला तुम्ही त्यांना दोष देत बसू नका. कारण का त्यांना दोष देण्यामध्ये तुमचा स्वतःचा वेळ वाया जातो. त्यापेक्षा समजून घ्या, उमजून घ्या, त्या परिणामांचं ॲनलाइज करा. आणि जरी समोरचा त्या गोष्टीसाठी दुसरं कोणी कारणीभूत असेल तरी त्यांना दोषी न ठरवता, कारण का काय होतं, ती जबाबदारी आपण घेतली तर आपण त्याच्यातून प्रगल्भ होतो आणि त्याचा त्रास नकळत कमी होतो. ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल की आपण दुसऱ्यांना दोष देऊन आपण मोकळे होत असू आणि त्याच्यात आपलं काही नाही आहे, म्हणजे एखादं काम तुमचं झालेलं नाही आणि त्याला कारणीभूत कोणी दुसरं असेलही, असणारही, पण तो दोषी आहे किंवा ती व्यक्ती कोणीही असेल, ते कारण कुठलंही असू द्या, पण ते न करता ती जबाबदारी स्वतः स्वीकारा. त्या परिणामांसाठी सामोरं जाण्यासाठी स्वतः जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना कारणीभूत धरता, दुसऱ्यांना दोष देत राहणार, तोपर्यंत तुमच्यामध्ये सुधारणा होणार नाही. तुम्हाला पुढे आयुष्य जगण्यासाठी
हे महत्त्वाचं आहे की कुठल्याही परिणामांची जबाबदारी ही आपण स्वतः घेतली पाहिजे, आपण ती स्वतः स्वीकारली पाहिजे. सक्सेस मिळाला, यश मिळालं तर नक्कीच तुम्ही शेअर करा, त्याचं नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये वाटेकरी जे असतील त्यांना तुम्ही ते द्या, त्याचं श्रेय त्यांना द्या. पण जर काही वाईट परिणाम असतील, अपयश असेल, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुम्ही स्वतः उचला. यातून खूप शिकण्यासारखं आहे, याच्यावर चिंतन करा. याचा फायदा आयुष्यात आपल्याला स्वतःलाच होतो ह्या गोष्टीचा. कारण का जोपर्यंत आपण दुसऱ्यांना कारणीभूत धरणार, दुसऱ्यांना दोष देत राहणार, तोपर्यंत आपण प्रगल्भ होणार नाही, त्याचा आपल्यालाच त्रास होणार. आपल्याला आपल्या चुका जर सुधारायच्या असतात, आणि एक असतं, एका हाताने टाळी वाचत नाही. जरी दुसरा कोणी कारणीभूत असेल आपल्याला होणाऱ्या वाईट परिणामांसाठी, पण त्यात आपण काहीतरी केलेलंच असतं, आपली त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट एका साईडने असतेच, म्हणून ते परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हा विचार करा. समोरचा कोणीही कुठल्याही गोष्टीसाठी पूर्ण 100% कारणीभूत नसतो, आपला त्याच्यात वाटा असतोच. कारण का जर त्याच्यातून चांगले परिणाम आले किंवा काही आलं किंवा श्रेय आलं, तर जसं आपण त्याच्यात काय म्हणतो की येस, त्याच्यात पूर्ण 100% आपलं श्रेय आहे. नाही, त्याच्यातही वाटेकरी असतात. तसंच याच्यात जरी वाटेकरी म्हणजे समोरचा 100% कारणीभूत नसतो वाईट परिणामांना, त्याच्यात आपलंही स्वतःचं काहीतरी असतं, आणि म्हणून आपल्याला त्या परिणामांना सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळे ह्याच्यावर चिंतन करा. पुढच्या वेळेपासून जर काही वाईट परिणाम तुम्हाला असं वाटलं की काही गोष्टी होत नाही आहेत का आणि त्याला कारणीभूत कोणी दुसरं आहे, पण तुम्ही त्यांना कारणीभूत धरू नका, दोष देऊ नका. जबाबदारी स्वीकारा आपल्या त्या परिणामांची आणि पुढे वाटचाल करत राहा. याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.